त्रिवार वंदन करून मी आजच्या या सभेला सुरुवात करतो. इथे जमलेले उपस्थित सर्व मान्यवरांना माझा जय भीम व उपस्थित सर्व नागरिक जे आपण इथपर्यंत थांबला आहेत, आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. मी प्रीतम शंभरकर, प्रभाग क्रमांक 34, दक्षिण नागपूर, अवधूत नगर 2 येथे राहतो. माझं शिक्षण MCOM, BCOM, MCTS, IT एवढं झालेलं असून मला एकूण IT फील्डमध्ये 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तसेच मी विविध क्षेत्रात विविध भागामध्ये काम केलेलं आहे, ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष, नागपूर शहरातील मोठमोठी नामांकित 100 बेडेड 300 बेडेड हॉस्पिटल अशा रुग्णालयामध्ये मी 4 वर्ष काम केलेले आहे. तसाच IT फील्डमध्ये 3 वर्षाचं काम केलेलं आहे व मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व कर्जमुक्त भारत अभियान याचा दक्षिण शाखेचा सोशल मीडिया प्रमुख आहे. तसेच मानेवाडा दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 34 येथील संयुक्त उत्सव समितीचा सदस्य आहे. लोकाधिकार आपले रेशन कृती समिती जिल्हा नागपूरचा शहर अध्यक्ष तसेच संबोधी महिला संघ बुद्धविहार अवधूत नगर 2चा सभासद असून निस्वार्थपणे समाजाची सेवा करणे, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे व सामाजिक कार्यात निपुण गेल्या 8 वर्षापासून मी प्रभाग क्रमांक 34चा कणखर व प्रखर सामाजिक कार्यकर्ता आहे. एक निर्भय व जागृत जबाबदार नागरिक म्हणून प्रभाग क्रमांक 34 दक्षिण नागपूर येथे मी खालीलप्रमाणे कामं केलेली आहेत. जसं वर्ष 2020 मध्ये शाहूनगर ते कल्पतरू नगर, मानेवाडा शाहूनगर ते कल्पतरू नगर येथे नाल्याची सफाई करण्यास मी NMCला व आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवून साफसफाई करण्यात लावली. नागरिकांच्या दारासमोर रस्त्याच्या कडेने असलेली मोठमोठी धारदार दगडे स्वदोष मानववध होऊ नये म्हणून NMCद्वारे ते हटवण्यात आले. परिसरातील डास व फिरत्या सांडांना विरुद्ध तक्रार दाखल केल्यात. मानेवाडा शाहूनगर येथील NMC रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या दुरुस्ती केल्यात. त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जे मानेवाडा चौकात येथील स्मारक आहे, त्या स्मारकाची रेलिंग तुटलेली होती, तेथील टाईल्स तुटलेल्या होत्या, त्याची तक्रार करून ऑनलाईन पद्धतीने ते देखील त्याला दुरुस्त करण्यास भाग पाडले. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या स्ट्रीट लाईट, चोक झालेली गटर लाईन इत्यादी मी कामं ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे व नागरिकांच्या घरोघरी जाऊन ते आटोपले आहे. तसेच 15 ऑगस्ट 2021 मध्ये मी आपल्या परिसरात वृक्षारोपण केलेले आहे. तर मान्यवरांनी जसा विषय दिला की आपला परिचय आणि तुम्ही नगरात काय काम करणार, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की जर भगवा दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 34 येथून मी D कॅटेगरीमधनं फॉर्म भरलेला आहे. ब क ड, कारण तिथे दिग्गज नेते लोक आहेत. तर अनुसूचित जातीचा वर्ग येतो म्हणून मी आपल्या समाज बांधवाशी गद्दारी करणार नाही म्हणून ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरून आपल्या समाजाचे वोट मला मिळावे म्हणून मी तिथे लढतो आहे. आणि दक्षिण नागपूरचा जर आपण प्रभाग बघू तर प्रभाग 34 मध्ये 65,506 एवढी लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये SC कॅटेगरीमध्ये 13,078 एवढी लोकसंख्या आहे आणि ST कॅटेगरीची 5,895 एवढी लोकसंख्या आहे. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की जर आपण आज ही बसपाची ताकद आपण जर निवडून आपला उमेदवार आणून देऊ शकत नाही तर याच्यात माझी हार नाही आहे, ही तुमची हार आहे. मी माझी लढाई आधी जिंकलो. चांगले चांगले दिग्गज लोकांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये आवेदन, नामांकन फॉर्म भरण्यास त्यांना अडचणी गेल्या, त्यांचे नामांकन फॉर्म रिजेक्ट झाले, 3-3, 4-4 दिवस त्यांना लागले. तर ही लढाई मी अर्धी लढाई जिंकलो आहे. अर्धी लढाई मी तुमच्याकडनं अपेक्षित करतो की आपण मला दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 34 ड एकच पॅनल आहे. थोडंसं इथे सूचना देतो की अ ब क ड तिथे मध्ये हत्ती दिसणार नाही. दक्षिण नागपूरमध्ये फक्त Dच्या पॅनलमध्ये तुम्हाला एक मात्र उमेदवार प्रीतम नामदेव शंभरकर असा दिसेल आणि त्याचा 3 नंबरचं बटन हत्ती या चिन्हावरचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मला पूर्ण आशा आहे, अपेक्षा आहे. आणि मी जर निवडून आलो तर सर्वप्रथम NMC मध्ये अंतर्गत जे रुग्णालय आहे तिथे एक्सरे मशीन, CT स्कॅन मशीन, MRI मशीन ही मी तिथे लावेल. नागपूर महानगरपालिकेची तिथे कुठली स्कूल नाही आहे. आपण उदाहरण घेऊ शकता, कॉर्पोरेशनची स्कूल जयभीमनगरला आहे, तिथे माझं 1ली ते 4थी शिक्षण झालं. तर अशा शाळा मी तिथे उभारण्याचा प्रयत्न करेन.
आणि माझा वेळ तसा संपलेला आहे, बस 1 मिनटं. तर मी एवढंच सांगू इच्छितो की मी जे कामं माझ्या नगरात केलेले आहे, माझं सोशल मीडियाचं अकाउंट आहे मित्रांनो, यूट्यूब चॅनल आहे माझं प्रीतम शंभरकर नावाने, आपण सर्च करू शकता. त्याचप्रमाणे फेसबुक आय डी आहे माझी @प्रीतम शंभरकर आणि इंस्टाग्राम आय डी आहे माझी प्रीतम_100कर. तर या आय डीवर आपण माझे चॅनल बघू शकता. मी कशा पद्धतीने लोकांच्या घरी जाऊन लोकांच्या समस्या सॉल्व्ह केलेल्या आहे ते आपण चेक करू शकता. आणि अशाच पद्धतीने मला तुमचं सहकार्य हवं आहे. हे माझं पहिलं इलेक्शन आहे आणि पहिलं इलेक्शन मी हे दमदार ताकदीनं पूर्ण ताकदीनं लावणार आहे. डिजिटल मीडिया जिंदाबाद, BSP जिंदाबाद आणि आपल्या सर्व नागरिकांचा सहभाग, आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या आणि हत्ती या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द इथे समाप्त करतो. जय भीम, जय भारत, जय भारतीय संविधान. थँक्यू थँक्यू दादा, थँक्यू. धन्यवाद शंभरकर साहेब. यानंतर बहुजन